सुरके ए सुरके सुरके ए सुरके अशी काय बघती ओळखलं नाही का ही कोण सारिका केवढी होती केसाचं बॉबकट गुडघ्यापर्यंत फ्रॉक गावभर फिरायची आता केवढं मोठं झालं माझं पिल्लू ए मम्मी कोण आहे अनोळखी सारखं सांगायला हात लावायला लागलेत सुरके तू सांगितलं ना मी कोण आहे कधी माझ्याविषयी काय बोलली का नाही माझा फोटो बिटो कधी दाखवला का नाही का दिला फोटो टाकून अरे बापा मी तुझा तुझी आठवण आली का म्हणून आलो नवरा आलाय आता खायचं बघा काय ते सुरके बघ पुरी लई लहान होती लय गोड होती मला लय आवडायची अजून मी तशीच दिसते काहीच फरक नाही बघ तुझ्यात आहे तशीच आहे प्रेम आहे अरे काय आलं एवढं का टेन्शन मध्ये बसलाय हट चाला ही जिंदगी झट झाली रे काही नसताना ते साहेबांनी काढलं कामावरनं आणि त्या सरितानी काय सांगितलं बापाला काय समजा आणि त्या गाडीचं बी काही होईना झाले का गाडी तर कशामुळे काय होत नाही अरे ते लोन पास होईना झाले ते काय हप्ते थकले होते वाटतं अरे मग मी आहे ना माझ्या नाव करू आपण हो गोट्या खर्च होईन का तुझ्या नावावर अरे 100% होईल माझ्या नावावर बरं चांगलं जर झालं तर मनाचा राजा तर होईल आणि लोकांचं कवर ऐकून घ्यायचं हा नको टेन्शन घेऊ हाय मी करू आपण माझ्या नाव काहीतरी चांगली जरा तुझ्या नावावर झाली तर पल्ले सोने तू इथं काय करतोय येडेपडे झाले जा बाबा इथनं अगं असं काय करते त्या दिवशी पण हाकललं आणि तेव्हापासून मला झोप पण येईना तुझ्याशिवाय बोलल्याशिवाय चैन पण पडा ना मला तू येडेपडे झाले का अरे माझं आत्ताशी गोट्याचं नीट झाले सगळं आणि तुला मला बघितलं ना सगळं बिघडायचं परत तू जा बाबा इथनं ऐक ना पल्ले असं नको ना करू तो नसल्यावर बोलत जा ना डोक्यावर पडलाय का तो नसताना बोल तुला काय कळतं का रे थोडंफार जात ना मला घासू दे भांडे असं नको ना करू बोल मी नसते ऐकत तू जा बोलले ना नको माझ्या माग माग करू मैत्रीसाठी प्लीज मैत्री बित्री काय नाही जाय ना. असं अचानक नको ना बोलणं बंद करू प्लीज मी अशीच करते जा ऐक ना पल्ले प्लीज यार बोल ना तू जा रे बाबा तू इथनं काय प्लीज प्लीज नाही जायच ना पल्ले तुला जा बोललेलं कळतंय का मैत्रीसाठी कसली मैत्री निघेल ना आले मैत्रीच्या लाडके निघेल ना नाही प्लीज 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 मैत्रीसाठी बोल ना पिल्ले आले मोठा आले मोठा मैत्रीच्या लाडके अय दसऱ्यात मी ओळखलं नाही का अगं तुझा दसऱ्या कशी झाली ग तू जाताना तर सारखी तुरू फिरायची आणि आता डायरेक्ट खाटावर सुरकी लक्ष देत नव्हती का तुझ्याकडं कशी झालीस तू आता काळजी करू नको मी आलोय ना इथं हां चांगल्या डॉक्टरकडे दाखवू आपण होईल बरं सगळं हां ए मम्मी काय चाललंय तो माणूस खरंच माझा बाप आहे का तो आल्यापासून तुला गपगप वाटतेस माझ्या गप्प बसण्यावरून कळत नाही बाई तुला की तो तुझा बाप आहे म्हणून पण मी म्हणते कशाला गप्प बसायचं आधी होते तशी वाक्ये वागते तो आल्यापासून त्रास होतोय ना तुला नाही होत. अगं कशाला खोटं बोलतीस तो आल्यापासून तुला बघतीये मी कुठंतरी हरवल्यासारखी वाटतेस कुठं हरवल्यासारखं काही बी नाही मम्मी त्या माणसामुळे काय गांगरल्यावानी करायला लागलीस आणि तुला पण असंच वागायचं असेल ना तर हाकलून दे त्या माणसाला काय हाकलून दे अगं त्याच माणसाच्या घरात राहतोय आपण तुझ्या आईचं घर नाही त्या माणसाचंच आहे आणि आपण त्याला नाही तोच दिन आपल्याला हाकलून कशाचं टेन्शन घेतलंय मम्मीने काय माहिती आणि काय लावलंस ग त्याचं त्यो बाप आहे तुझा जरा नीट बोल गाडीवर काम आहे का साहेब गाडी काम तुला अनुभव कुठं कुठं काम केलं याच्या आधी काम केले नाशिक पुणे मुंबई काय का लायसन वगैरे किती दिवसाचे हा लायसन आहे की टीआरचं लायसन आहे 15 दिवसांनी गाड्याच्या नंतर आहे का मग तुला कामावर घेईन मी पण आता सध्या माझ्याकडे सगळे ड्रायव्हर वगैरे आहे बाकी काय होतं का कामाचं तुझा नंबर वगैरे देऊन दे.
बरं चालतंय घ्या नंबर 73 87 पप्पा ओ पप्पा झालं का तुमचं? मला बोलायचंय. बोल की बाळा. तुम्ही त्या पोराला का काढलं? कुठल्या पोराला? प्रेमला हो. अगं एक जण गेला म्हणजे आपलं काही काम थांबत नाही. हा बरेच गरजू लोक आहेत, येईल कोणतरी. अहो पण मी ते म्हणतच नाहीये, मी प्रेमचं म्हणते. तो पण चांगलाच होता की. कसं आहे बाळा, काही गोष्टी करावं लागतात, नाही तर त्याचा पुढे जाऊन त्रास होतो. हा त्याच्यामुळे आधीच सावध राहिलेलं बरं असतं. हा याच्या आधी तर तुम्ही प्रेमचं लय कौतुक करता, मग आता कामावून काढल्यानंतर कसं काय सावध झाला? अगं जाऊ दे, सोड ना, येईल ना दुसरा कोण. मला तुमचं काहीच कळत नाही. चांगला माणूस सोडला आणि नको त्यांच्या येण्याची वाट बघताय. नाहीच भेटला दुसरा माणूस, काय फरक पडणार आहे आपल्याला? हा आपल्याला होईल थोडा त्रास, आहेत बाकीचे लोक, करू इकडचं तिकडं काहीतरी. म्हणून तुम्ही त्याला कामावून काढलं का? काय प्रेमला धरून बसली का? अशी कितीतरी लोक आली आणि गेली, आधी नाही कधी असं म्हणली ना, आत्ताच काय मग? अहो पण त्याच्यासारखं कोणी नव्हतं. कमीत कमी त्याला सांगायचं तरी का काढलं? का उगाचच? उगाच काही केलेलं नाहीये, काहीतरी कारण आहे म्हणून त्याला हाकललाय. काय आहे? मला तरी सांगा. त्याला नाही सांगितलं. मी त्याला सांगितलेलं त्याला कळलंच असेल. तो तुझ्या आसपास जरी दिसला ना, त्याला गावच्या येशीवर फाशी देईल काय. त्याच्यामुळे प्रेम प्रेम नाही करायचं. लय काय लय लाड झाली हा मला. शेट कुठे जायचंय? ए शेट म्हणत जाऊ नको रे. शेट म्हणलं की कसं पेट वाटतंय, कोणी बियायचं आणि वाजवून जायचं. तुम्ही काही बोला, मी शेटच म्हणणार. हा म्हणजे आमच्या नावाची बदनामी करायचं ठरलंयस? हा दुसरं नाही का बोलता येत? दुसरं काही जमत नाही, ते शेट आपलं बरं आहे. हे पिशव्या घेऊन कुठे चालली? सारे तिला पहिल्यांदा बघितलं होतं ना त्याच्या ड्रेसमध्ये, लय भारी दिसत होती तरी. त्या गोष्टीला जमाना झाला, ती सासरी असते आता. अरे आली ना, परत एकदा तिला ह्याच ड्रेसमध्ये बघायचं आणि बिना ड्रेसमध्ये पण. आजी पावशर दूध द्या बरं, ते म्हाताऱ्याला चहा प्यायचंय. प्रेम, मला बोलायचं तुझ्याशी. काय? अरे प्रेम ऐक ना. अरे प्रेम ऐक ना. अरे माझं ऐकून तरी घे आधी. प्रेम ऐक ना. मला काय ऐकायचं नाही, माझ्या मागं येऊ नका, जाऊ तिकडे. माझं ऐकून तरी घे. मला काय ऐकायचं नाही. अरे मग तुला कसं कळणार काय खरं आणि काय खोटं? मला काय खोटं खरं काय करायचं नाही. ऐकून घे. तुला जे कळालं ना ते सगळं चुकीचं होतं आणि मला तेच सांगायचंय. हे जर साहेबांनी बघितलं ना तर मला जिवंत मारतील का, माझ्या जीवाशी खेळताय. जा, मला काय बोलायचं नाही, जा बरं. मी बरं मारू देईल, मी आहे की तुझ्यामध्ये. तुझा जीव म्हणजे माझा जीव. हे सगळं बोलण्याचं आहे, हे दुसरं काय नाही. आणि जर मी गेलो तर तुम्हाला काय फरक पडणार आहे? मलाच फरक पडणार आहे, म्हणून तर तुझ्या मागून आले. माझ्या मागे येऊ नका. आणि हे जे काय झाले ना त्याच्यावर पाणी टाका. काही नसताना साहेबाच्या मनात माझं वाईट झाले, आणि जर परत इथं साहेबांनी बघितलं ना तर सगळंच संपलं. काय नाही संपलं. हे जे झालंय ना हे सगळं गैरसमज आहे आणि मला तोच घालवायचा आहे. गैरसमज नाही, चांगलीच समज झाली. कुणावर भरोसा ठेवायचा नाही. त्यांच्या मनासारखं नाही झालं ना समोरच्या माणसाला अडकवतात. माझ्या मागे येऊ नका. अरे प्रेम ऐक तरी. अरे प्रेम, अरे प्रेम ऐक तरी. अरे माझं ऐकून तरी घे प्रेम. प्रेम,
जाड तोंड्या. पावसा पाण्याचं तुला गाडी कोणी बाहेर काढायला लावली? गाडी येत नाही तर गाडीत नको जाऊ बाहेर, समजलं काय? यंदा मला गाडी चालवायला तू शिकवू नको मला. जाईत ना. शिकू नको म्हणजे गाडी येत नाही तर बाहेर नको काढीत जाऊ. उगा त्या प्रेमची बहिणी म्हणून सोडून द्यायला लागले, समजलं काय? उगा गाडी येत नाही तर बाहेर काढते. तुला कळते काय? गाडी उचल आणि मग बोल. ए बघते मी ते, तू शिकू नको. जाईत ना. ए जा जा, तुला चालू करायला येते का बघ. हा तुला चालू करायला बघा येते का बघ. ए जा, मी बघते. जा, तू शिकवू नको मला. जाईत ना. मला शिकवतोय, माझा नाद करतोय. जाईत ना. पिशवी घेऊन ये बघ. तुझी आई गाडी चावायला लागली, तिला बी तेल लावावं लागतं. अगं मी तुला आवडणं झालं काय? परत पायाचं कातडं काढलं की. अगं माणसं तर माणसं, तू बी चावून खायला लागली की. चल रे अक्का. ए अक्का. अक्का सारे लग्नानंतर पहिल्यांदा बघितली. केव्हा आली? 2-4 दिवस झाला आले. मग आलीची खबर नाही दिली ना, भेटायला आली. ए तुला काय द्यायचंय आणि तुला काय भेटायचंय? तू कोण आहे? अगं तू किती बी नाही म्हटली ना तरी आपलं नातं आहे की. ए कशाला आलाय ते सांग आधी. अगं माझं घर आहे, मी कधी बी येऊ शकतो. आणि सारे सासरचं पाणी लयच मानवलेलं दिसतं. ए बबल्या उठ इथून. ए मम्मी बाहेर ये बया, बबल्या आलाय बघ. खायला तू तर चिडायला लागली. अगं डोळ्यांना जे दिसतंय ना तेच बोलतंय, आणि मीच काय ग कोणी बी हेच म्हणत. कळतंय की तुझं माजल्यासारखं बोलणं. अगं तू उगाच मनात काहीतरी आणते. लग्न अगोदर कशी होते आणि आता आता एकदम गुटगुटीत आहे. नवरा जरा जास्तच खाऊ पिऊ घालतोय वाटतं. ए बबल्या उठ इथून आणि हो बाहेर. आणि जर गेला नाही ना हकलून बाहेर काढल. काय ग सारे का मामा बिमा म्हणता येत नाही का? असल्याला मामा म्हणायचंय वय? मामा म्हणायच्या लायकीचं तरी आहे का ह्यो? बघितलं काके कशी बोलते सारी. आणि मामा म्हणल्यावर तुझ्या जिबीचे तुकडे पडतील होय ग. ए मम्मी कोणत्या पण गोष्टीवरून नको चिडू माझ्यावर. जाऊ दे काका, तिला काय म्हणायचं म्हणू दे. आणि बबल्या कसं काय येणं केलंस रे एवढ्या दिवसानं तू? आहे का तू पण लागली का सारे सारखंच बोलाय? येऊ का नको मी का जाऊ? अरे तसं नाही, लय दिवसानं आला म्हणून विचारलं. अगं तू तरी कुठं आवर्जून आलीस आणि मला लागली विचारायला कशाला आलं म्हणून. हा अरे लय दिवसाने आल्यावर विचारतात म्हणून मी पण विचारलं. सुऱ्या ध्यान बरं पिशवी इकडे. काय की बघली शेठ. अख्खे ही तुझ्यासाठी साडी आणि सारे हा तुझ्यासाठी ड्रेस. ड्रेस कोण घालू देते? नको मला तसलं. अगं आत्ताच्या बायका घालतात, आणि समजा नवऱ्याने नाही ना घालू दिलं तर मला सांग, मी सांगतो त्याला बरोबर. ऐका ना अख्खी. बरं घे. हा चालतंय, तेवढं हे करा. हा. काय आहे तुझं? काय नाही साहेब, तुम्ही काय ऐकून बी घेतलं ना आणि मला कामावरनं काढलं. काय ऐकायचं रे बडव्या? काय ऐकायचं? हा दरवेळेस ऐकत आलो. काय ऐकायचं तुझं? माझं एकदा ऐकून घ्या की. काय तेच म्हणतो ना, काय ऐकायचं तुझं रे? साहेब झालं गेलं ते सोडा, मला घ्या की परत कामाला. झालं गेलं ते सोडा, छोटी गोष्ट आहे, छोटी गोष्ट आहे. झालं गेलं ते सोडा म्हणतो. हे घेतो. साहेब चुकलं माझं, एकदा मला गाडीवर घ्या की परत. एकदा इथून पुढे काय बी चुकी करणार ना. अरे काय बी चुकी व्हायला परत यायचं बी नाही काय? तुला सांगितलेलं कळत नाही का? परत परत चाटायला काय येतो रे? निघ इथून माझ्या डोक्यात जाऊन. हा खाल्ल्या ताटाला जागला का तू? हा हा जिथं जेवला तिथं हागला का नाही? हा माय पोरीला नादी लावतो का? तुला काय वाटलं मला काय माहित नाही का? अहो साहेब तेच सांगायचं तुम्हाला. काय सांगायचं तुला? हा तू चिवते आहे का समजतो तू? हा एकदा ऐकून घ्या. काय ऐकायचं रे तुझा? काय ऐकायचा? हा माझी पोरगी नसती ना सगळं ऐकून घेतलं असतं. इथं विषय पोरीचा आहे, माझ्या काळाचाच आहे का? कोणी तोंड परत यायचं नाही. चल तुला लय प्रेम दिलं. चाल रे. तू तर कसं काय राहू शकतेस ग?
माझ्याशिवाय. तू तर सांगायचं ना साहेबांना मी प्रेमशिवाय राहू शकत नाही म्हणून. आणि आपलं काय नातं आहे ते कुणाला बी कळणार नाही. आपलं हे नातं टिकवायचं म्हणल्यावर आपल्याला एकत्र आलंच पाहिजे. तसं तुझ्यापासून लांब झालं ना, फक्त डोळ्यासमोर फक्त तूच दिसते मला, पण आपण एकत्र आलंच पाहिजे. काय काय बघतो? बोलू का आमच्या यांना? थांब जरा तू. आहो हो नका बोलू जरा थांब ना. नको बाहेर आहो जरा. हा आता कुठे चालला पळून? तसं पण आमच्या यांना आवाज दिल्यावर सगळे असेच पळून जातात. ए अरे अरे थांब थांब थांब. हा वा रे वा. काय कुठे निघाला? चाललोय घरी. चल बस सोडते. नाही नको अरे बस की सोडते. नाही नको अरे बस की. नाही नको. गावातली लोकांनी पाहिलं तर काहीतरी बोलतील उगाच. कोण बोलतंय बघूया. चल तुला. नाही नको येतो अरे मी. चल की. पावसा पाण्याचा कुठं चालत चाललाय. चल बस सोडते. नको. प्रीती म्हणली ना मग गप बसायचं. चल. कधी आली? बोलतो पण नाही तू. मला वाटलं शांतच बसणार आहे. तुला माहित नाही का मला बोलता येतंय का? माहिती आहे. असा का बसलायस? नीट बस की. मी नीटच आहे. तुला गाडी नीट चालू. मी नीटच चालवले. तू शिकवू नको मला. गोट्या, चांगलं झालं तू ते सगळं खुळं डोक्यातून काढून टाकलं. पल्ले परत माझ्या डोक्यात खोय असं कधी येणार बी नाही बघ. तू परत तसं वागू नको ग, मला नाही सहन होत. तू काय बावट आहे का जरा? ते नेमणे ते सोन्याच्या नादी मी लागणार आहे का? तुझ्या डोक्यात पण कसं काय आलं हे? पल्ले मला माहित नाही असं दाखवू नको ग, सगळं बघितलंय मी. पोला खाडून मी बरंच पाणी गेलंय किंवा बघ पल्ले, जे डोळ्यानं दिसतं ना त्याच्या विश्वास ठेवून जरा माणूस बघ मी. झालं गेलं थोडं आता, पण परत काय चुकीचं वागू नको बघ. असं काय बी होणार नाही. ते जाऊ दे सोड आता. माझ्या डोक्यात एक प्लॅनिंग आहे बघ. आपण लग्न करू आता. लग्न? पण घरच्यांना सांगायला लागणार ना? घरच्यांना सगळं माहितीच आहे ना पल्ले. तू मी ठरवलेलं लग्न करायचं, मग आपल्या दोघांच्या मध्ये कोणीच येऊ शकत नाही. आणि गोटे लगीन करेन तर फक्त तुझ्याशीच. हो रे म्हणजे राजा. मन भरलं नाही का तुमचं अजून, म्हणून घरापर्यंत आली तुम्ही? तू माझं काय ऐकत नाही. तुझ्या जवळ आले की तू लांब निघून जातोयस. म्हणून म्हटलं की घरीच यावं. कुठं जाणार आहेस पळून? तुम्ही वागलात तसं बरं वाटलं असेल तुम्हाला मला कामावरून हाकललेलं बघून. तेच तर सांगायचं आहे, पण तू ऐकायलाच तयार नाही. सगळा गोंधळ झालाय. तिकडे पप्पा तसं काय बोलले तुझ्याशी म्हणून तू असं वागायलाय. आणि तुला वाटतं की मी जाऊन पप्पांना सांगितले. इतक्या वर्षात साहेबांनी कधी माझ्यावर बोट उचललं नाही, मग अचानक असं काय झालं? हे सगळं तुमच्यामुळेच झाले ना. मी नाही काय सांगितलं तुला. कवा धरणं तेच सांगायला लागली, पण तू ऐकायला तर पाहिजेस. अहो तुम्ही आता हे सावरासावरीच करणार. मी सावरासारी करत नाही. जे खरं आहे ना तेच बोलते. माझ्या तोंडातला घास काढून घेतला आणि मला बेरोजगार केलं. त्याचं काय बी नाही की माझं मी बघन, पण जेव्हा साहेबांनी चावी काढून घेतली ना, तर माझ्या जीवाला काय वाटलं असेल ते फक्त माझं मला माहिती. ते तुम्हाला काय कळणार नाही. अरे मला बी लय वाईट वाटलं, म्हणून तर मी तुझ्या मागं मागं फिरते. एकदा का तू परत कामावरती आला ना की माझ्या मनाला शांतता भेटत. आणि जो काही तुमच्या दोघांच्यात गैरसमज झाला ना तो मी लांब करेन. मला काय माहित नाही तुम्ही खरं बोलताय का खोटं बोलताय. जरी खरं बोलले ना ते तुमच्या पप्पाच्या वागण्यावर असं वाटतंय या जन्मात काय मला कामाला नाही घ्यायचे. जाओ तुम्ही. अरे पण प्रेम ऐकू. जाओ तुम्ही. एक नंबर. सुरक्या, अजून तुझ्या हाताची चव काय गेली नाही.
तुला आठवतं का हानम्याचं नवीन नवीन लग्न झालं, दोघं नवरा बायकोला जेवायला बोलवलं तर पूर्णाचा बेत केलता तू. काय आमटी जाळून दूर संगच. सारे का तुला सांगू का, गाडीवर जायचं ना मी, तुझी आई काय नाही फक्त भाकऱ्या आणि हिरव्या मिरचीचा खरडा एवढा द्यायचा. हा एक नंबर. अगं त्या हाटल्यातलं जेवण काय ठेवलं त्याच्यापेक्षा भारी. अजून त्याची आठवण होती त्याची. त्याची तेवढी आठवण आली आणि आमची नाही आली का? तसं नाही का, तुझी आठवण आली त्याची बी आठवण आली. राहू द्या सारिका, जेव बघ. माई पल्लवीला बोलून. ए पल्ले ये की घरात. अगं थोडस काम आहे, मी नंतर येते. काय नुसतं काम काम, ये की. थोड्या वेळ येते की. नको ये की. चल नुसतं काम काम. ए पाणी आण की. तुला तर लय घाई बाबा. काय मग काय चाललंय? काय नाही, मस्त आहे. एवढी गडबडीत कुठे चालली होती तू? कुठं नाही, जरा काम होतं मला. मला तर असं वाटलं लग्न ठरलं का काय. नाही असं काय नाही. हा का? आमचा तर दादा म्हणतोय मला तर तिच्यासारखी बायको पाहिजे म्हणून. हे माई गप, असं काही नाही हा. खरंच का? असं म्हणतो का? त्याचं सोड, तुझं कसं चाललंय ते सांग. सारे तू खरंच आली? आता माणूस इतका विनवण्या करते म्हणल्यावर आमचं पण मन पागळणारच की. आणि तसं पण तू माझ्या मागं पुढं करत होतास. तुझा माझ्यावरच डोळा होता. नजरा समजतात की आम्हाला पण. माझा विश्वासच बसत नव्हता. तुला मी दिलेलं ड्रेस घालून आलीस. अगं माणसाला आयुष्यात काय लागतंय का? आता अशी बघत बसणार आहे का येणार पण आव ना फेर. सारे त्या मिठीची वाट लय बघितली बघ. त्या मिठीतली फिलिंगच लय वेगळी. आता तू मला सोडायचं ना आणि मी तुला सोडणार नाही. बाकी सब झूट आहे बघ. आता फक्त सारिका आणि बबल्या. सारिका आणि बबल्या. सारिका आणि बबल्या. आईला मला वाटलं खरंच आली ती आली तर स्वप्नातच आली. काही खरं नाही. दिल तो पागल है, दिल दीवाना है, दिल तो पागल है. गावात कोणासोबत भांडलीस तू? कोणासोबत? ते विसल्याजावर कावर भांडलीस तू? तो माझ्या अंगाला. मग मी काय त्याचं ऐकून घेऊ? अरे मग अंगावर आलं म्हणलीस भांडायचं का? मग मी काय त्याचं ऐकून घ्यायचं चूक नसताना? जरा बहिणीसारखं राहा, नाही तर मावशीला सांगावं लागेल. राहते. तिथं मित्र नसता माझा तर मग काय झालं असतं? मग तू आहेस की. मी आहे की म्हणलं लगेच. शेमडी. तू शेमडा. प्रेम आहे, एक बदली ट्रिप आली, जातो का? जातो. कुठले? पुण्याचे. बरं जातो की. नंबर पाठवतो तुला व्हॉट्सअपला लगेच. हा पाठव नंबर. प्रेम आहे, जा काय मग 4 वाजता ट्रिप आहे, कर तेवढी ट्रिप. हा जातो. ते करतो मी त्यांना फोन. जातो. प्रेम आहे, हा काय करतो इथं? ए मी बोलवले त्याला. तुला बोललोय का? प्रेम आहे सांग ना. तर मी बोलवले त्याला. प्रेम काय प्रॉब्लेम आहे?
जरा शांत राहा. मी बोलवले त्याला. अरे मला गप जरा, काय बोलायचं? शांत राहा. काय भांडणं करते रे तू? गप बस जरा. तू गा बस. ए सोन्या चल रे, या घोबड्यांच्यात काय बसण्यात अर्थ नाही. घोबड जा मग 4 वाजता ट्रिपला. हा जातो. चालतं, जाऊ का मग? हा हा प्रीती बोल ना, कशाला बोलवलं होतं? काय काम होतं का? काय नाही, एवढ्या दिवसाने मी आले म्हणून तुला बोलवलं. बरं बोल ना, काय काम आहे? काय नाही, असंच बोलवले. तू माझा मित्र आहेस ना, म्हणून तुला बोलवलं. हे बाई, मला वाटलं काय काम आहे. चल जातो, मला काम आहे. लय भाऊ खाऊ नको. मी थांब म्हणलं का नाही, गप थांबायचं. आपल्याला जायचंय संध्याकाळी. कुठं जायचंय कुठं तर. नाही नको बाई, तुला एक तर काही गाडी येत नाही, उगाच पाडशील बिडशील मला. तुला नेते मी नीट. यायचं गप संध्याकाळी. कुठं जायचंय? ये तू सांगते. बरं बघू. बघू नाही, यायचं. हा बघू. यायचं. पप्पा, तुम्ही त्या प्रेमला परत कामावरती घ्या. काय का आली का परत तिथंच? तुला सांगितलं नाही एकदा? अहो पण त्याची काय चूक नाही. जे काही तुम्ही बघितलं ना त्या दिवशी, ते सगळं चुकीचं होतं. काय चुकीचं होतं का? अहो पप्पा, मीच त्याला थांबवलेलं. कशाला? त्याची बहीण नाही का प्रीती, तिचा विषय होता म्हणून. जर मी काही चुकीचे वागले असते ना पप्पा, तर मी तुमच्या डोळ्यात डोळे घालून बघितलं असतं का? तुमचा विश्वास नाही का हो माझ्यावर? घ्या ना पप्पा त्या प्रेमला कामावरती. सारखं काय घ्या 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 म्हणते का? आता गेला ना तो, कशाला तो विषय आता परत? अहो पप्पा, तुम्हीच म्हणता ना की एखादी चुकी नसताना त्याला शिक्षा द्यायची नाही. मग त्याची काहीच चुकी नाही, मग तुम्ही का शिक्षा देताय? घ्या ना पप्पा त्याला कामावर. खूप चांगलं पोरग आहे होते, गरीब आहे, त्याला का तुम्ही तसं करताय? घ्या पप्पा प्लीज, कामावरती घ्या त्याला. घ्या ना पप्पा, असू दे. भाऊजा, ओय भाऊजा, काम दिशेने कानाखाली दिल ना, नीट बोलतायत ना का? देवाने तोंड दिलं ना, गटरीसारखं वाहतं का? अरे मी फक्त विचारलं कधी आलास तू. तू कोण माझा मालक आहे? तुला विचारून गावात यायचं मी? अरे मी नीट विचारतो, नीट सांग की कधी आला. अरे दाजी ना तुझा. अरे तुरे बोलतो काय? नीट बोलतात नाही काय तुला? हा, एवढी अक्कल नाही का तुला? होय, अरे पण परत तीच का? चल ह्याच्या आईचं बघून बिलायचं. एक दिवस ह्याच्या मागं सुतळी बॉम्बच लावतो. आरो तुरो करू नको म्हणते. पल्ले, तुझ्यासाठी मी गिफ्ट आणले. माझ्यासाठी गिफ्ट काय? हे बघ, मंगळसूत्र. तुझ्या बाजूला गोट्या नाही तर मी पाहिजे नव्हतो. सोन्या, मला माहित आहे पल्लवी तुला आवडते ते. अरे पण आपल्यावर जो प्रेम करतो ना, त्या माणसाची किंमत करायची असते. त्या देवाच्याच मनात माझ्याबद्दल प्रेम नाही आलं, तुझ्या तर मनात यायला पाहिजे नव्हतं ना. ए मम्मी, तू का त्या माणसाला काही बोलत नाही? म्हणजे माझ्या पप्पांना, तुझे मिस्टर. नाही वाटत काही बोलाव, नाही बोलत. अगं इतक्या वर्ष कुठे होते एवढं तरी विचारशील. काय विचारायचं? गेले ते पण आपलेच होते आणि आले ते पण आपलेच आहे. ते माझे पप्पा काहीच माहित नसल्यासारखं करतात. त्यांना पण कळू दे की तू किती त्रास काढलाय ते. माझा त्रास फक्त माझाच होता, दुसऱ्याला सांगून फायदा तरी काय ग? गेले माझे ते दिवस. अगं तेच म्हणतीये, त्यांना पण जाणीव होऊ दे की. अगं सारे, तुझा बाप आहे ना, मला लई जीव लावायचा बघ, लई माया करायचा, जीवापाड प्रेम करायचं बघ माझ्यावर. मला कधी डोळ्या आड सुद्धा त्यांनी केलं नाही. मग असा माणूस एवढ्या वर्ष बाहेर राहिलाच कसा, बायको आणि पोरीला सोडून? आधी तुझा बाप गावातच कामाला होता बघ, लई मोठे पैसे कमवायचे म्हणून मोठ्या गाडीवर कामाला लागला. कधी मुंबई, कधी बेंगलोर, कधी गुजरात, असं लांब लांब जायला लागलं. 2-2, 3-3 दिवस तिकडेच राहायचं. माझ्याकडे फार दुर्लक्ष झालं बघ त्यांचं, आणि त्यांचा जास्त दिवस तर मुंबईलाच जात होते. आणि तिथंच एका बाईच्या नादाला लागले. उद्या येतो म्हणून गेलेले ते आत्ता परत आले. मग तुला कळाल्यावर तू काहीच नाही बोलली का त्यांना?
माझंच माझ्या हातात राहिलं नव्हतं, बोलूनही काही फायदा नव्हता. म्हणून सारे तुला सांगते, आपली माणसं जप, त्यांना चांगलं सांभाळ. एकदा का हातातून येळ निघून गेली ना की काय बी उरत नाही बघ. कसं आहे, होत असते माणसाकडनं चूक. ए काऊ, काऊ काय? अगं नवरा आहे का तुझा? नाही. मग येऊ का मी? आता नको, नंतर ये. नंतर अगं लगेच जातो ना. आलो. नको, आता नंतर ये ना. अगं ऐक तर. बरं ये, मारताच. काऊ, ए काऊ, काऊ. काय काव काव करतो कावळ्या? आता साव साव करून झालं असेल तेव्हा तुला काव आठवली का? अरे ते वेगळं आहे का? आणि मी आत्ताच गावात आलोय ना. कधी आला माझ्याकडं? लगेच आलोय. हा, लगेच आला. अरे तुला गावामध्ये येऊन 2 ते 3 दिवस झालं आणि आत्ता शिक तुला मी आठवली है ना. आपण आलेला महत्व आहे ना. काय आलंय तुला महत्व? अरे तुला कशाला आता माझी आठवण आहे ना. ती सारी आली ना आता. ते सोड गं, ये बरं. असं कसं सोड ना, सारखा सारी 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 करतो ना. मी सारे सारे हा मग. अरे मी काय म्हणते, ती सारी तुझी भाची असेल ना आणि तू मामा लागतो ना तिचा. अगं ती सक्की भाची थोडी आहे. अशा कितीतरी बहिणी आहेत आणि कितीतरी भाच्या, सगळ्यांना धरून बसायचं. बाई तुझ्यासारखा बिन लाज आहे ना तूच आहे. मग एक काम कर, तू नवऱ्याला सोड आणि ये बरं माझ्याबरोबर. असं नवऱ्याला सोडून कोण येत असतं का? तू जाऊ दे. हा, तुमचं ते नातं आणि आमचं नाही येऊ शकत. गप्प बसायचं. तेरी बी तू, मेरी बी. कळलं का? विचारतेस की. ती जाऊ दे, तुझा नवरा येईल, ये बरं. तसं पण माझ्या नवऱ्याला सगळेच घाबरतात. तुझ्या नवऱ्याला कोण घाबरतं? टाकू घ्या कदा बाबुल्याचा इंगा. हा माहिती बाबुल्याचा इंगा. ये बरं आता, नोकरी करू नको. ये. बबलू शेठ, बघ तुझ्या शूटरने आवाज दिला. बरोबर आहे. आला होता मोठा वाघ व्हायला, गेला तसा होऊन. त्यालाच म्हणतात बड्या बड्या बातम खाता येईल आता. काय झालं? लय वेळ झाला, आतमध्ये गेले म्हणून आवाज दिला. काय येड्या भावात आहे बरं. सगळं मूडचा सत्यानाश केला. आतमध्ये काय करतो एवढ्या वेळ तुम्ही? काय करत होतो म्हणजे? झक मारा सगळं मूड घालवलं माझं. अरे मला वाटलं ते आलं म्हणून तू बोलवलं. ते नाही आला. चला चल, जाऊ दे, चला. शुक्ट तुला आणायलाच नव्हतं पाहिजे, तापलेलं तव्यावर पाणी टाकलंस. आता तर खुश आहे ना का अजून राग आहे माझ्यावर? नाही हो, आता उद्यापासून गाडीवर यायचं आणि पहिल्यासारखं राहायचं. मी तर विषय सोडला होता आणि काम बी बघितलं होतं. आणि तुमचेच पप्पा असं काय बोलले होते? मी त्यांचीच मुलगी आहे, त्यांना कसं शांत करायचं मला चांगलंच माहिती आहे. आणि जर तुला खरं कळालं नसतं तर माझं मन मलाच खात बसलं असतं. माझं बी टेन्शन गेलं आणि तुमचं पण टेन्शन गेलं. आता मी आणि माझी कमांडर. आता तुला तुझं मिळालं, माझं काय? तुमचं काय? अरे म्हणजे मी तुझ्यासाठी एवढं केलं त्याचं काय नको का मला? तुम्ही मोठी लोक,
तुम्ही असंच करता, केलेली परतफेड मागता. नाही द्यायचं काय? राहू दे. मग काय पाहिजे सांगा. तू पाहिजे काय? काय नाही, तू फक्त खुश राहा, बाकी काय नको. तू असं उदास चेहऱ्याने चांगला नाही दिसत. आम्ही बोललेलं कधी मनावर घेऊ नका. सगळेच मोठी माणसं असे नसते, काही माणसं तुमच्यासारखे बी असतात. काय पाहिजे तुम्हाला? काय नाही. सांगा काय पाहिजे. काय नाही. सांगा की. बरं एवढंच म्हणतोय ना, सांगते, पण आता नाही, नंतर कधी तर. तुम्ही कधी बी बोलवा, मी लगेच येतो. तुम्ही बी काय याद राखू की इस ड्रायव्हर का वाद आहे. तुझे शब्द जरी नाही म्हणत असले ना, तरी प्रत्येक गोष्ट हाच म्हणते. आता थोड्या दिवस तरी प्रेमाचा विषय बंद. माझ्या आयुष्यात काय चाललंय माझं मलाच कळत नाही. मम्मी तिचं दुःख नाही तर मलाच समज देत होती असं वाटत होतं. एकीकडे लग्नाचा नवरा आहे तर दुसरीकडं माझं प्रेम. काही गोष्टी मलाच समजुतीने घ्याव्या लागतील. मलाच माझ्या प्रेमावर चादर घालावी लागेल आणि नवऱ्याचं प्रेम जवळ करावं लागेल.